नमस्कार, बातमी आहे राज्यभरातील हवामानाच्या अंदाजाची। गेल्या 24 तासात देशाच्या विविध भागात वादळी वारे, काही ठिकाणी विजांसह पाऊस आणि गारपीट झाली आहे। महाराष्ट्रातही पहाटे अनेक ठिकाणी पाऊस पडला, तर सोलापूर जिल्ह्यासह काही जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांचा इशारा देण्यात आलाय। गृहिणींसाठी, हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुशखबर। आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण। पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत, कामगारांचा खर्च वाचतो। बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये। जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल। विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त। घरपोहोच सेवा मोफत। ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा। आमचा पत्ता आनंद सुपरमार्केट, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 9860 40 66 07 8830 77 18 07। विदर्भ आणि मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला असून उर्वरित महाराष्ट्रात शनिवारी 26 एप्रिल रोजी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। गेल्या 24 तासात विदर्भाला उष्णतेच्या लाटेने ग्रासले आहे। शुक्रवारी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे 45.9 अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले। विदर्भात उष्णतेच्या लाटेसह ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। पुढील काही दिवसात महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शनिवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। उद्या रविवारी दिनांक 27 एप्रिल रोजी रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर सोमवारी दिनांक 28 एप्रिल रोजी नांदेड, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तसेच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या 4 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे।